आजोबा श्रेया, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। माझ्या अक्षरात मी तुम्हाला ग्रीटिंग बनवलंय। अरे वा, खूपच छान। आलेच मी आजोबा। बाळा जरा इकडे ये रे। काय बाबा? श्रेयाची बदललेली शिस्त, तिचा टापटीपणा, तिचे वाढलेले पर्सेंटेज आणि वहीवर अणुबॉम्ब पडल्यासारखी दिसणारी अक्षरं मोतीच्या दाण्यासारखी कशी काय झाली? बाबा हे सगळं नरेंद्र महाडिक यांच्या अक्षरशिल्प संस्थेमुळे घडलंय। ते सुंदर अक्षरात देश घडवण्याची ताकद वगैरे असं काही खूप सुंदर बोलतात, पण आता ना हल्ली मलाही हा बदल जाणवतोय। अहो निघायचं ना? अरे तुम्ही कुठे निघालात? बाबा आज तुमचा वाढदिवस पण होता आणि उद्या इलेक्शनची सुट्टी पण होती, तर म्हटलं चला 2 दिवस फिरायला जाऊयात। ॲक्च्युली तुमच्यासाठी हे सरप्राईज आहे। तुझ्या श्रेयाचं भविष्य अंधारात आहे बाळा। तिचा व्यक्तिगत विकास होईल पण सामाजिक होणार नाही। बाबा असं का बोलताय? तू तिच्या बोटाला शिस्त लावलीस रे, पण तुझ्या बोटाला, तुझ्या मेंदूला कधी शिस्त लावणार? जबाबदारी जरी सामाजिक असली ना तरी दुसऱ्यावर ढकलवलंय। आणि इलेक्शनची सुट्टी ही काही पिकनिकसाठी नाही, कर्तव्य पालनासाठी आहे। बाबा परत अशी चूक होणार नाही। श्रेयाच्या बोटानं कमाल केली आणि अक्षर मोत्यासारखं झालं। आता आपण आपल्या बोटाने कमाल करूया आणि महाराष्ट्र सोन्यासारखा करूया। उमेदवार कोणताही असो, पण मत मात्र विचार करून द्या आणि अवश्य द्या। जय हिंद। होप फाउंडेशन, लोकजागर, सामाजिक जाणीवेचा।